नॉरीकडे दे ना. अरे तू इथे बस ना, मला समजेल ना. तू रवी इकडे, रवी या खुर्चीवर ये. आमच्या विनंतीला मान देऊन संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष भूपेंद्र भोसले साहेब यांचं ब्लू स्टार क्रिकेट क्लब तर्फे येथे आम्ही स्वागत करीत आहोत. आता सामन्याकडे वळूया. सामन्याला सुरुवात होते. श्री साई अर्थातच आदर्श हा संघ आपणास दिसतोय, तर दुसऱ्या बाजूला आपल्या नावाचा ठिसा उमटणारा ब्लू स्टार संघ दुसऱ्या बाजूला. मी चंदू सरांना विनंती करतो तुमच्या हस्ते एक छोटासा सत्कार करावा. संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष भूपेंद्र भोसले साहेब यांचा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावा मी आपणास विनंती करतो. थँक्यू. मॅच चालू करा. अजित. ब्लू स्टार संघाने नाणेफेक जिंकून श्री साई संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ज्या संघाने आपल्या नावाचा ठिसा उमटला तोच संघ ब्लू स्टार आपल्या खेळण्यात दिसतोय. अर्थातच वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिले षटक घेऊन येतो उजव्या हाताचा गोलंदाज सॅम्युएल कोंबिन, ज्याला आपण कालिया टोपण नावाने ओळखतो. त्याचा सामना करतो तो स्ट्राईक एंडला येतो फलंदाज अँडी आणि नॉन स्ट्राईक एंडला तो आदी. दोन्ही पाकसरचे खेळाडू. सुंदर फटका कवच दिशेने मारला. तेवढं सुंदर क्षेत्रक्षण पाहायला भेटलं. पंचांकडे दात मागतात आणि पंचांनी दात पकडून धरली आणि पहिला धक्का लागला श्री साई संघाला. अँडीच्या रूपात 0 या धावसंख्येवर तंबूत परततो. 0 धावसंख्येवर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्या कव्हरच्या दिशेने सनी याच्याकडून. एक उत्कृष्ट फलंदाज आहे सनी. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण त्याने कव्हरच्या दिशेने पाहिलं आपण आणि अचूक फेक देत कालियांनी त्या फलंदाजाला धावच्युत केलं आणि मोठा धक्का लागला तो श्री साई संघाला. अँडीच्या रूपात त्याची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज मैदानाला येतो. नॉन स्ट्राईक एंडला दाद्या. आनंद लोके क्षेत्ररक्षण बदल करताना संघाचे कर्णधार दुसऱ्याकडे. दरम्यान पुढचा चेंडू सॅम्युएल कोंबिनेचा लेग स्पिन पद्धतीचा पण चेंडू होता. हा फलंदाजाला तो काही समजू शकले नाही, पण एक धाव घेण्यात दोन्ही फलंदाजाला काही रोखू शकत नाही. लेग बायच्या रूपात ही धाव आली होती. दरम्यान पुढचा चेंडू सॅम्युएल कोंबिनेचा. सामना करतो तो दाद्या. स्ट्राईकला येतो दाद्या. सॅम्युएल कोंबिन पुढचा चेंडू दाद्यासाठी. सुंदर चेंडू पण गच्चा स्टेशन पाहायला भेटला आपल्या एसटीच्या मागे. हेमंत म्हापसेकर अर्थातच बबल्या याच्याकडून. एक धाव 22च्या रूपात भेटली. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्येत ती 1 गडी बाद 2 धावा. दरम्यान सॅम्युएल कोंबिन यांचा पुढचा चेंडू एक नावाजलेला असा अष्टपैलू खेळाडू ज्याने भटवाडी क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाचा ठसा उमटला तोच खेळाडू आपणास आज VPL ही टुर्नामेंट खेळताना दिसतो. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला, पण एक धाव घेण्यात दोन्ही फलंदाज. माझे सहकारी मित्र जे कीपरच्या मागेचे मॅच बघतात त्यांनाच नम्र विनंती, कृपया आपले पाय वरती घेऊन बसा प्लीज. थोडं सहकार्य करा. कीपरच्या माझे मागे जे सहकारी मित्र आपण मॅच पाहतात आपणास विनंती, कृपया पाय वरती घ्या. दरम्यान पुढचा चेंडू सॅम्युएल कोंबिनेचा. दादासाठी थोडा स्टेप आउट होण्याचा प्रयत्न होता पण चेक केलाय. पुढचा चेंडू सुंदर फटका, पण तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला, पण एक धाव घेण्यात दोन्ही फलंदाज रोखू शकत नाहीत. आणि एक षटकार समाप्तीनंतर शिवसाई संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 5 धावा.
वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला तो उजव्या हाताचा गोलंदाज बाबू. बाबू वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक तो बाबू. सुंदर चेंडू. चेंडू निर्धाव जातो यष्टीरक्षक बबल्या अर्थातच हेमंत म्हापसेकर यांच्या हातात. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ती 5. पुढचा चेंडू बॅटची कडा घेते. झेल होते का आणि अप्रतिम झेल पाहायला भेटला आपल्याला. तो ठाकूरच्या रूपात माफ करा शाहरुखने हा झेल पकडला आहे. प्रेक्षकांना विनंती कृपया टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन करावं. अप्रतिम झेल पकडला. दिवसभरातील हा सर्वात अप्रतिम झेल. सुहास माने अर्थात ब्लू स्टार संघाचे संघ मालक यांच्याकडून ह्या झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुढचा चेंडू सुंदर फटका कव्हरच्या दिशेने पाहायचा केला. बोनीजोत आनंद लोके यांचे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं पण एक धाव घेण्यात दोन्ही फलंदाज काही रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या येते 6 धावा. पुढचा चेंडू मागे कवशा दिशेने टोलवलेला चेंडू पण एकाच धावेवर समाधान मागे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ते 7. आमच्या विनंतीला मान देऊन सतीश संतोष हटकर म्हणजे आमचे दादा इथे आल्याबद्दल ब्लू स्टार क्रिकेट क्लब तर्फे आपले स्वागत. मी आपल्यास विनंती करतो कृपया स्टेजवर या. या दरम्यान सुंदर फटका आनंद लोकेकडे जातो चेंडू पण तेवढेच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं आपल्याला आनंद लोके यांच्याकडून पण एक धाव घेण्यात दोन्ही फलंदाज काही रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ते 8. संतोष दादा मी आपणास विनंती करतो कृपया स्टेजवर या. धन्यवाद आपण आलात. पुन्हा सामन्याकडे वळूया आणि विक्रोळीचा नामवंत गोलंदाज अर्थातच फलंदाज म्हणजे अष्टपैलू खेळाडू आनंद लोके या दरम्यान सुंदर फटका आणि एकच धाव ह्या चेंडू मागे भेटली. अजयच्या बॅट मधून पाहायला भेटला आपल्याला एक धाव. दरम्यान पुढचा चेंडू आनंदाचा अवरेज पद्धतीचा चेंडू पंचांकडे अवांतर घोषित केला. चेंडू धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ते 10. दरम्यान सुंदर क्षेत्ररक्षण पण एक धाव घेण्यात दोन्ही फलंदाज काही रोखू शकत नाहीत. 3 धावा चला आपल्या संघासाठी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ते पाठीवरून कट केलाय पण एकच धाव भेटलेल्या चेंडू मागे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ते 12. पुढचा चेंडू आनंद लोके याचा सुंदर चेंडू ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. दोन्ही दिशेला चेंडू याची क्षमता आहे आनंद लोकेमध्ये. पुढचा चेंडू आणि अवांतर चेंडू हा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता पण फसलेला आहे. पुढचा चेंडू सुंदर चेंडू. चेंडू जातोय जाऊन तिकडे पण एक धाव घेऊन दोन्ही फलंदाज रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ते 13. दरम्यान पुढचा चेंडू आनंद लोके याचा पंच अजित यांनी हा चेंडू अवांतर घोषित केला आणि गचा क्षेत्ररक्षण पाहायला भेटला आपल्याला आणि हा चेंडू आता सी मारेच्या पार चौकार. 4 धावा. धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या झाली 17. अवांतर चेंडू होता हा आनंदचा. लेग बाईसच्या रूपात एक धाव. षटक संपलेला आहे. 3 षटक समाप्तीनंतर ब्लू स्टार संघाची धावसंख्या झाली आहे 18. शेवटचं षटक पाहायचं कोण टाकतोय. हाच तो खेळाडू हाच तो गोलंदाज ज्याने मगाशी अप्रतिम झेल टिपला होता आपल्या संघासाठी. त्या झेलसाठी त्याला 100 रुपयाचं पारितोषिक सुहास माने यांच्याकडून आलं.
माफ करा, धावसंख्या झाली 18 3 षटकार समाप्तीनंतर. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 19. पंच आमच्याकडे वळतात आणि एकच धाव भेटलेल्या चेंडू मागे डिक्लेअर झोन मध्ये गेला चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 20 दरम्यान 3 चेंडू झाले. शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. पंच अजित यांनी हा चेंडू न घोषित केला. मग चंदू सर म्हटले होते की अजित हे जो कौल देतात तो मैदानाच्या पूर्ण 4 कोपऱ्यात त्याचा आवाज ऐकायला जातो. आणि पुन्हा अवंता चेंडू टाकलाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली आहे 22. शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत आणि गडी बाद त्रिफळाचीत. तर हा चालू सामना जो आहे गटातील अव्वल कोण त्यासाठी हा सामना सुरू आहे. तर ब्लू स्टार संघाला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा करायच्या आहेत त्या 7 धावा याची नोंद घ्यायची आहे. तर गटात अव्वल कोण असणार त्यासाठी गोलंदाज शाहरुख
याच्यावर नावावर मात्र आज आजच्या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेण्याचा मान नक्कीच या ठिकाणी मिळवण्यात गेला. त्याचं कौतुक करायला लागेल. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेतोय तो शाहरुख. अप्रतिम कामगिरी. वर्ष 18 असणारा खेळाडू शाहरुख. तर विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 24 धावांची. 23 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. तर गटात अव्वल कोण त्यासाठी ही चुरस सुरू असणार आहे. आणि त्यासाठी मात्र पहिल्या षटकात पॉवर प्लेचं जे षटक आहे 3 खेळाडू केवळ सर्कलच्या बाहेर असतील आणि एकंदरीत 24 धावांची आवश्यकता. आणि 24 धावांची आवश्यकता असताना मुंबई अंडरआर्म क्रिकेट जगतातील सध्याच्या घडीचा फॉर्मात असणारा अष्टपैलू खेळाडू स्ट्राईकवर येतोय. सॅम्युएल कोम्बिन अर्थातच काली या टोपण नावाने ओळखला जाणारा विक्रोळीचा अंडरआर्म सितारा स्ट्राईकवर सज्ज होतोय. तर गोलंदाजी मार्कवर अजय गोलंदाजीसाठी येत आहेत. नॉस्टॅकला सनी. स्ट्राईकवर सॅम्युएल कोम्बिन अर्थातच काली. 24 धावांचं लक्ष्य. पॉवर प्लेचं हे षटक. विक्रोळी प्रीमियर लीग 2016 पहिलं ह्या प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतं आपल्याला. पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय. निर्धाव चेंडू जातोय. सुरेख यष्टीरक्षक मात्र हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक हा चेंडू अडवतोय. यष्टीरक्षक. निर्धाव चेंडू जातोय. 24 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. विक्रोळी प्रीमियर लीग आपण या ठिकाणी पाहतोय. विक्रोळीच्या सर्व संघातील खेळाडूंना एकत्रित केलं गेलेलं आहे. 8 संघांमध्ये विभागलं गेलंय. 8 मालकांनी टीम विकत घेतल्या आणि विक्रोळी प्रीमियर लीगचा थरार आपण या ठिकाणी अनुभवतोय. तो देखील अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून. मुंबईतील लोकप्रिय क्रीडा प्रकारांमध्ये अंडरआर्म क्रिकेट देखील समावेश केला जातो. कारण प्रत्येक शनिवार आणि रविवार जर तुम्ही पाहायचं झालं तर संपूर्ण मुंबई शहरामध्ये जवळजवळ 15 ते 20 टुर्नामेंट आपल्याला अशा पद्धतीच्या अंडरआर्म नाईट टुर्नामेंट पाहायला मिळत असतात. त्यामध्ये मुंबई भरातील तर मुंबई असेल मुंबई आजूबाजूची उपनगरं देखील त्या परिसरातील खेळाडू सहभागी होत असतात. गटातील अव्वल कोण. पहिल्या षटकात 7 तर पहिल्या षटकात 7 धावा तर करायच्यात परंतु सामना देखील जिंकायचा आहे. सॅम्युएल अजयचा सामना करेल. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 लगावला जातोय. पंच घोषित करतायत व्हाईट बॉल. बॅटने आलाय. माफ करा. हा चेंडू म्हणजे पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न. लेग स्पिन करण्याचा प्रयत्न होतोय परंतु तो बराचसा बाहेरून पिचिंग करून करण्याचा प्रयत्न होतोय. स्क्वेअर चेंडू घोषित होतोय पंचाच्या माध्यमातून. थोडे सरसावा चेंडू तुडवण्याचा प्रयत्न परंतु सुरेख क्षेत्ररक्षण. 3 धावा धाव फलकावर. 24 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 3 धावा. ऑनसाइडच्या दिशेने चेंडू तडवण्याचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी मात्र चूक होते आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. रूपांतर पहा की ते छोटीशी चूक परंतु 3 धावा एक्स्ट्रा देऊन गेली आणि या 3 धावाने 4 या चौकाराने संघाची धावसंख्या वाढते आणि कदाचित 7 धावा जे मॅजिकल फिगर होती आणि ती गाठण्यामध्ये मात्र या क्षेत्ररक्षकाने मदत केली आहे. 7 धावा मात्र या ठिकाणी करून मात्र गटात अव्वल. आता यांच्या टॉप राहण्याने ज्यांचं कुणाचं नुकसान होणार आहे ते मात्र आता नक्कीच त्या खेळाडूवर वैतागलेले असतील. आणि आणि विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद होत आहेत. संघाची धावसंख्या अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. विक्रोळी प्रीमियर लीग, विक्रोळी प्रीमियर धमाका आपण या ठिकाणी पाहतोय. सकाळपासून या विक्रोळीच्या खेळाडूंमधील युद्ध रंगताना पाहायला मिळत आहे. आता मात्र युद्ध अशा खेळाडूंमध्ये असेल जे सातत्याने एकाच संघात खेळतात. ब्लू स्टार विक्रोळी जो मुंबईतील अव्वल संघांमध्ये जाऊन पोहोचलाय
अर्थात त्या संघामधून सॅम्युअल खेळतो काली, त्या संघामधून आनंद लोके देखील खेळतो आणि त्याच संघामधून रितेश गव्हाणे अर्थातच अप्पू देखील खेळतो. परंतु आज ही विक्रोळी प्रीमियर लीग आहे, यामध्ये तुम्हाला अपोजिट खेळायचं आहे. आणि हे प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये हीच गोष्ट आपल्याला पाहायला मिळत असते सातत्याने. ज्यावेळेला आपण IPL पाहतो, इंडिया टीम मधील खेळाडू एकमेकांच्या विरोधात आपल्याला उभे ठाकताना पाहायला मिळतात आणि आज ते तसंच पाहायला मिळतंय. ब्लू स्टार संघाचे खेळाडू एकमेकांच्या विरोधात. व्हाईट बॉल तर तनुष कोटी विनंती आपण या ठिकाणी यायचंय. तनुष विनंती आपण व्यासपीठावर यायचंय. करुणा कोटियन यांचे चिरंजीव आणि मुंबईच्या अंडर-19 संघात देखील ज्यांची नुकतीच निवड झालेली आहे, अंडर-14, अंडर-16 आणि तदनंतर अंडर-19 असा खूप मोठा पल्ला गाठलाय. पित्याप्रमाणे पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र हा पुत्र देखील चाललाय. कारण करुणाकरण कोटियन यांना मुंबईमध्ये कोण ओळखत नाही. अव्वल दर्जाचे क्रिकेटर, एक सज्जन गृहस्थ म्हणून ओळखले जातात. तर सुहास माने यांच्या शुभ हस्ते सन्मानित केला जाणार आहे. विक्रोळीचा हा उभरता सितारा, याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तनुष कोटियनसाठी. विक्रोळीचं नाव मात्र मुंबईच्या अंडर-19 संघामध्ये ज्याची नुकतीच निवड झाली असा खेळाडू तनुष कोटियन, सातत्याने अंडर-14, अंडर-16 आणि अंडर-19 मध्ये देखील निवड झालेला खेळाडू तनुष कोटियन. करुणाकरण कोटियन या मुंबईतील अव्वल दर्जाच्या टेनिस बॉल क्रिकेट पट्टूचे हे चिरंजीव आणि त्यांना मात्र पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील ब्लू स्टार संघाकडून. तर तनुष कोटियनला हार्दिक अशा शुभेच्छा असतील. पुढचा चेंडू सुरेख पद्धतीने टटवला जातोय आणि त्याचं रूपांतर मात्र या ठिकाणी होत आहे चौकारा. 4 धावा अप्पूच्या गोलंदाजीवर केलेला प्रहार होता. 14 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा हा चेंडू, परंतु आता चांगली मेहनत घेतली आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. धन्यवाद सन्माननीय अतिथी आवर्जून या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिले आणि या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली. धन्यवाद आपल्या येण्याने या क्रीडा स्पर्धेचं तर संघाची धावसंख्या 16 धावांवर जाऊन पोहोचते. 24 धावांचं लक्ष. आता 24 म्हटलं की लगेचच सचिन रमेश तेंडुलकर आठवतात. त्यांचा जन्मदिवस 24 एप्रिल 1973 आणि त्यांच्या माध्यमातून खेळल्या गेलेल्या 100 शतक लगेच डोळ्यासमोर येतात. त्यांच्या माध्यमातून कसोटी क्रिकेटमधील 15,000 धावा, वनडे मधील 18,000 धावा, या सर्व गोष्टी लगेच डोळ्यासमोर येतात. 17 धावा धाव फलकावर. आलेल्या तमाम मान्यवरांचं ब्लू स्टार क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक असं स्वागत. विक्रोळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्या सर्व अतिथीगणांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तर सुरेंद्र कोठावळे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक स्वागत. बॅकफुटला गेले, सुरेख एक फटका मारला जातोय, परंतु आनंद लोके यांच्या बॅटमधून निघालेला हा फटका होता आणि त्याचं रूपांतर मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. पटवून पुढे सरसावट चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. आनंद लोके यांचा 1 धाव मिळेल. 19 धावा धाव फलकावर झालेत. विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. 19 अंक नक्कीच लक्की आहे तो वीरेंद्र सहवाग साठी, कारण वन डे क्रिकेटमध्ये 219 धावा, टेस्ट क्रिकेटमध्ये 319 धावा, T20 मध्ये 119 धावा, हा मात्र त्यांचा सर्वोच्च धावसंख्या आहे. तर या ठिकाणी सुरेंद्र बंधू कोठावळे, चिटणीस कामगार सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं या ठिकाणी आगमन होते. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस सुरेंद्र बंधू कोठावळे यांचं या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आगमन होते. साहेब आपलं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. आठ चेंडूत 4 धावांची आवश्यकता विजयासाठी ब्लू स्टार संघाला.
पुढे सरसावत मारलेला फटका, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फॉलोथ्रू चेंडू अडवला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पुन्हा एकदा आनंद लोकेसाठी गोलंदाजी होणार आहे. ऋषी गोलंदाजी करील. हा चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव मिळेल. आणखीन एक स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या 22 धावांवर. 2 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. तर ही स्पर्धा आयोजन स्वतः ब्लू स्टार संघाचे संघमालक सुहासजी माने मुन्ना हे देखील ही क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी मोलाचं सहकार्य त्यांचं देखील लाभताना पाहायला मिळत आहे. एक धाव पूर्ण केली जाते. पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि विजय होतो. या ठिकाणी ब्लू स्टार क्रिकेट क्लब विजय होतो. विजय संघाचं हार्दिक असं अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेणारा खेळाडू अर्थातच शाहरुख मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर शिवश्री भूपेंद्र विजय भोसले साहेब संभाजी ब्रिगेड